तुम्हाला एक छोटंसं प्रकरण आहे शब्दसिद्धी नावाचं. कुठलं? शब्दसिद्धी. खूप छोटं प्रकरण आहे पण तेवढंच महत्त्वाचं पण आहे. लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं काय की बाबा शब्दसिद्धी कशाला म्हणतात हे येणं खूप आवश्यक आहे आपल्याला. शब्दसिद्धी म्हणजे काय एकदा समजून घेऊ की एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली. काय म्हणलो मी? एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली म्हणजे शब्द कसा तयार झाला यालाच आपण काय म्हणतो? शब्दसिद्धी. थोडक्यात आपण असं म्हणू की एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे पाहणे म्हणजे काय? शब्दसिद्धी. हे पाहणे म्हणजे काय? शब्दसिद्धी. साधी व्याख्या आहे, जास्त काही आपल्याला मोठी व्याख्या पाठ करायची गरज नाही. किंवा एखादा शब्द कसा तयार झाला हे पाहणं म्हणजे काय? शब्दसिद्धी. एका शब्दापासून अथवा धातूपासून अन्य शब्द तयार केले जातात. शब्दसिद्धी म्हणजे काय की एका धातूपासून अथवा धातूपासून नाही एका शब्दापासून अथवा धातूपासून अन्य शब्द तयार केले जातात त्याला सुद्धा काय म्हणतात? शब्दसिद्धी म्हणतात. आता दुसरी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे व्युत्पत्ती. काय? व्युत्पत्ती. चहाची पत्ती नाही. काय? व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती म्हणजे काय तर आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कुठून आणि कसे आले याचा शोध घेणं म्हणजे काय? व्युत्पत्ती. आपल्या भाषेत जे काही शब्द आलेले आहेत जसं की आपल्या भाषेमध्ये काही विदेशी शब्द आहे, काही देशी शब्द आहे, किंवा थोडक्यात असं म्हणू की आपण परराज्यात जी भाषा असते त्या भाषेमधून सुद्धा आपल्या भाषेमध्ये काही शब्द आलेले आहेत. मग व्युत्पत्ती म्हणजे काय तर आपल्या भाषेमध्ये आलेले जे शब्द आहे ते नेमकं कुठून आणि कसे आलेत याचा शोध घेणं म्हणजे काय? व्युत्पत्ती. मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषापासून आलेले सुद्धा अनेक शब्द आहेत. शब्दसिद्धीमध्ये आता एक खूप महत्त्वाचं आहे. शब्दसिद्धीमध्ये काय? शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव आणि देशी. काय? तत्सम, तद्भव व देशी असा या ठिकाणी आपण थोडक्यात अर्थ पकडू की बाबा शब्दसिद्धी प्रकरणामध्ये हे तीनच शब्दगट मोडतात. जर तुम्हाला विचारलं की आपल्या भाषेमध्ये शब्दांची निर्मिती कशी झाली, ते कसे तयार झालेत, त्याचे गट कसे पाडले जातात, एक गट कोणता पाडला जातो? तत्सम. दुसरा गट कोणता? तद्भव. आणि तिसरा गट कोणता? देशी. आता आपल्याला शब्दसिद्धी प्रकरणामध्ये हे शिकायचं आहे. खूप सोपं आहे. शब्दाची वर्गवारी केलेली त्यांनी. काय केलेली आहेत? वर्गवारी. जसं पहिली वर्गवारी ढोबळमानाने कोणती? तत्सम. दुसरी तद्भव. तिसरी देशी. आता याच्याही पलीकडे जाऊन आणखीन वर्गवारी पडते ती म्हणजे काय? स्वदेशी, विदेशी, काय? परभाषिक. काय म्हणू आपण त्याला? परभाषिक. आता हे वेगळे तीन गट आणि वरचे तीन गट वेगळे. आता परभाषिक शब्द किंवा स्वदेशी शब्द म्हणजे काय समजून घेऊ आपण. फक्त भारतीय भाषामधून, काय सांगितलं मी? भारतीय भाषामधून जे शब्द आलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो? स्वदेशी. आता काही लोकांचा फोकस देशीवर होते. कुठं होते? देशी. देशी म्हणजे काय त्याचाच प्रकार आहे का? नाही, आणखीन पण प्रकार आहेत ना. मराठी भाषेमध्ये काही शब्द जे आलेत त्या शब्दामध्ये गट पडलेले आहेत. एक गट आहे तत्सम, दुसरा आहे तद्भव, तिसरा काय आहे? देशी. आणि अजून एक आणखीन तीन गट आहे. कोणते? स्वदेशी, विदेशी आणि परभाषिक. स्वदेशी म्हणजे काय की फक्त भारतीय भाषामधून मराठी भाषेत जे शब्द आलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो? स्वदेशी. विदेशी म्हणजे काय? भारत सोडून परदेशातून आलेले काही शब्द असतात. आता आपण मराठीमध्ये बोलत असताना आता याला कोणी लेखणी म्हणत नाही. म्हणतं का? याला पेन म्हणतात. काय म्हणतात? पेन. म्हणजे हा पण काय एक परकीय भाषा आहे किंवा कोणती? विदेशी भाषा आहे. कोणती? विदेशी. आता इंग्रजी जी भाषा आहे ती का आपली भाषा आहे का? नाही. किंवा आपल्या देशातली भाषा आहे का? नाही. इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, हळूहळू ती भाषा तिथं रूढ झाली. आणि जगामध्ये आज जर बघितलं आपण तर इंग्रजी ही जागतिक लेवलची भाषा आहे. कोणती भाषा आहे? जागतिक लेवलची. आता पेन हा शब्द मराठीमध्ये आपण लेखणी कधीच म्हणत नाही. आपल्या भाषेमध्ये जो रूढ झाला म्हणजेच काय झालं किंवा भारत सोडून परदेशातील आलेले जे शब्द असतात सवयी त्या शब्दांना आपण काय म्हणतो? विदेशी शब्द. आता परभाषिक शब्द म्हणजे काय? तत्सम, तद्भव, देशी सोडून इतर कोणत्याही भाषेतून आलेले शब्द.
काय सांगितलं? तत्सम, तद्भव, देशी सोडून इतर कोणत्याही भाषेतून आलेले शब्द कुठं असतात? परभाषिकमध्ये. कुठं? परभाषिक. आता आपल्याला वरच्या 3 कन्सेप्ट समजून घेणं आहे. वरच्या 3 म्हणजे पहिली तत्सम, दुसरी तद्भव आणि तिसरी कोणती? देशी. सगळ्यात पहिली कुठली? तत्सम. कुठली? तत्सम. आपण स्वदेशी पण समजून घेतलं, विदेशी समजून घेतलं आणि परभाषिक पण समजून घेतलं. स्वदेशी म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो की भारतीय भाषांमधून आलेले शब्द जे असतात त्यांना कोणते शब्द म्हणतात? स्वदेशी. आता विदेशी म्हणजे काय? भारत सोडून परदेशातून आलेले शब्द त्याला काय म्हणतात? विदेशी. आणि परभाषिक म्हणजे काय? तत्सम, तद्भव, देशी सोडून इतर कोणत्याही भाषेतून आलेले शब्द म्हणजे काय? परभाषिक. आता तत्सम शब्द म्हणजे काय? तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत येताना किंवा संस्कृतमधील जसेच्या तसे शब्द, संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द तत्सम, त्या समान काय म्हणतो आपण? त्या समान किंवा त्याच्या सारखा. जशाच्या तसा मराठीमध्ये आलेला शब्द म्हणजे कोणता शब्द? तत्सम. कुठून म्हणतोय मी? संस्कृतमधून जशाच्या तसं मराठीमध्ये आलेला शब्द म्हणजे काय? तत्सम शब्द. आता बघा, काही शब्द असे होते की बाबा ते मराठीमध्ये येत असताना त्यांच्या उच्चारात बदल झाला, किंवा तत्सम शब्दाची आपल्याला आणखीन एक व्याख्या करता येईल की संस्कृतमधून मराठीत येत असताना त्यांच्या उच्चारात बदल झालेला नसणे म्हणजे कोणता शब्द? तत्सम शब्द. कोणता शब्द? तत्सम. आता पुढं बघा, तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत येताना उच्चारात झालेला बदल, किंवा आपण थोडक्यात म्हणू की संस्कृतमधून थोड्याफार बदलाने, काय म्हणू आपण? थोड्याफार बदलाने मराठीत आलेले शब्द. वरती काय बघितलं आपण? संस्कृतमधील जशाच्या तसे शब्द म्हणजे कोणता? तत्सम. आणि तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधून थोड्याफार बदलाने मराठीत आलेले शब्द म्हणजे कोणते? तद्भव शब्द. आता बघा, देशी. आता काय? देशी. देशी शब्द आपल्याकडे सगळ्यांकडे आहे, लक्षात. बरेच देशी शब्द आहे आपल्याकडे. देशी शब्द कुठले कुठले आहेत बघा? कालवण नावाचा, कोडेस, काय? दगडधोंडा, बरोबर आहे की नाही? ढेकळं, बरोबर आहे की नाही? हे आपले गावठी शब्द आहेत किंवा देशी शब्द आहे. काय आहे? देशी शब्द. कोंबडं देशी शब्द, वले गावठी शब्द आपले देशी शब्द आहेत. काय आहे? देशी शब्द. मग देशी शब्दाची व्याख्या काय होईल आपली? की मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोली भाषेतील शब्द. आलं लक्षात? ते काय मग? देशी शब्द. आता बोलू नये ती गोष्ट, परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शब्द असा आहे, चायला. काय? चायला. ही काही शिवी नाही बरं, ती ओघाओघात बोलल्या गेलेला शब्द आहे आणि ते आपल्यामध्ये रूढ झालेला आहे, किंवा आपले पारंपरिक शब्द आहे. तो आपला खूप बऱ्याच दिवसापासून आपल्या पिढी जात तो शब्द पुढं चालत आलेला आहे, का लक्षात? किंवा तो देशी शब्द आहे असं म्हणा. काय म्हणा? देशी. आता सगळ्यात पहिले आपल्याला पुन्हा एकदा या कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला विचारलं की शब्दसिद्धी म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा तो शब्द कसा निर्माण झाला याचं पाहणी करणं म्हणजे काय? शब्दसिद्धी. किंवा दुसरे आपण म्हणू शकतो एका शब्दापासून अथवा अन्य धातूपासून अन्य शब्द तयार करणं म्हणजे काय? शब्दसिद्धी. आता बघा, उत्पत्ती नावाची कन्सेप्ट बघितली होती आपण. व्युत्पत्ती. काय? व्युत्पत्ती. व्युत्पत्ती पुन्हा मला सांगा की आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कुठून आणि कसे आलेत याचा शोध घेणं म्हणजे काय? व्युत्पत्ती. पुढं बघा, तत्सम, तद्भव आणि देशी असे आपण 3 प्रकार बघितले. त्याच्या अगोदर काय? स्वदेशी पण आपण बघितलं. स्वदेशी म्हणजे काय? फक्त भारतीय भाषांमधून आलेले शब्द. विदेशी म्हणजे काय? भारत सोडून परदेशातून आलेले शब्द. परभाषिक म्हणजे काय? तत्सम, तद्भव, देशी सोडून इतर कोणत्याही भाषेतून आलेले शब्द यांना काय म्हणायचं? तद्भव, परभाषिक शब्द. ठीक आहे. आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ते म्हणजे तत्सम शब्द. कोणते? तत्सम. थोडक्यात मी सांगाल तुम्हाला की तत्सम शब्दाची व्याख्या काय करायची? खूप सोपी आहे. तत्सम शब्दाची व्याख्या काय करायची? कशी व्याख्या करता येईल आपल्याला? संस्कृतमधून जसेच्या तसे
मराठीत आलेले शब्द काय म्हणतो मी, संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द त्याला आपण काय म्हणतो, तत्सम शब्द. काय म्हणतो गायवट, तत्सम शब्द. संस्कृतमधून आपण घेतलेत काही शब्द, कारण आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं की मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे, संस्कृत आहे. कोणती आहे, संस्कृत. मराठी भाषेचा विकास किंवा आपण असं म्हणू की मराठी भाषेची आई ही कोण आहे, संस्कृत आहे. आणि मग ही संस्कृत आई आहे म्हणल्यावर 100% आपण त्या आईकडून बरेच शब्द घेतलेले आहेत आपल्या मराठीमध्ये. ते शब्द घेत असताना आपण काय केलं, काही शब्द जसेच्या तसे घेतले आणि काही शब्द बदल करून घेतले. काय घेतले, बदल करून. आलं लक्षात. आता तुम्ही जुने चित्रपट बघितले असेल किंवा राजे महाराजांचे चित्रपट असतात बघा, एक चित्रपटामध्ये एक भाग असा असतो शुद्ध भाषा वापरली जाते आणि एक भाषा अशी असते की ती गावाकडची वाटते. त्यासनी विचारून बघावं लागेल. त्यासनी म्हणजे काय, त्यांना. काय, त्यांना. बरोबर की नाही. मग आपल्याला हेच म्हणायचं आहे की आपण काही शब्द काय केले, जसेच्या तसे घेतले आणि काही शब्द काय केले आपण बदल करून घेतले. आलं लक्षात. मग आता पुढं बघा काय म्हणतात ते, की संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत ह्या भाषापासून तयार झालेली. मराठी भाषा कोणत्या भाषेपासून, संस्कृत आणि प्राकृत. त्यामुळे संस्कृत भाषेतील जवळपास 75% शब्द मराठीत आलेले आहेत. आपण मराठीमध्ये संस्कृतपासून किती टक्के शब्द घेतलेले आहेत, 75% शब्द. मग थोडक्यात असं म्हणता येईल की मराठीमध्ये तत्सम शब्द किती आहे टक्केवारीमध्ये, 75%. किती आहे, 75%. मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषेपासून झाला, संस्कृत आणि प्राकृत. आणि मराठी भाषेमध्ये सर्वात जास्त कोणत्या भाषेतून आपण शब्द घेतलेले आहेत, संस्कृत. कारण 75% म्हणजे आता याच्यापेक्षा 25% राहिली. मग सगळ्यात जास्त कोणत्या भाषेतून येतात, संस्कृतमधून. साहजिकच. आता पुढं बघा काय म्हणतात, जसेच तसे शब्द दिलेले आहेत. राजा नावाचा शब्द आहे. काय, राजा. राजा हा शब्द कोणता आहे, तत्सम शब्द आहे. कोणता आहे, तत्सम. आपण हा संस्कृतमधून जशाच्या तसा घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, जशाच्या तसा. आता पुढं बघा आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे संत. कोणता शब्द, संत. त्यानंतर कर. काय, कर. आणखीन जगन्नाथ. काय, जगन्नाथ हा शब्द सुद्धा काय आहे, संस्कृत आहे. त्यानंतर गंध. काय, गंध हा सुद्धा शब्द काय आहे, संस्कृत आहे. दर्शन हा सुद्धा शब्द काय आहे, संस्कृत आहे. असे बरेचसे शब्द तुम्हाला भेटतील की जे आपण काय केलेले आहेत, संस्कृतमधून घेतलेले आहे मराठीमध्ये. आणि ते घेताना आपण त्याच्यामध्ये काही बदल केला का, नाही केला. ते जशाचे तसे घेतले. आणि उद्या जर प्रश्न विचारला की 75% शब्द आपल्या मराठीमध्ये कोणत्या भाषेमधून आलेले आहेत, तर संस्कृतमधून आलेले. कुठून आलेले आहेत, संस्कृतमधून. आणि संस्कृतमधून जशाच्या तसे 75% आपण जे शब्द घेतलेले आहेत त्या शब्दांना आपण काय म्हणतो, कोणते शब्द म्हणतो, तत्सम शब्द. कोणते म्हणतो, तत्सम. मध्ये संस्कृतमधून जसेचे तसे उच्चार आपण मराठीमध्ये घेतले अशा शब्दांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द. काय म्हणतो, तत्सम शब्द. आता बघा बरेचसे शब्द पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जसे पिंड, कलश, प्रातःकाल, दंड, गुरु, जल, भगवान, पुरुष, प्रसाद, बुद्धी, भोजन, उत्सव, भगिनी. भगिनी नाही, भगिनी. लक्षात ठेवा, भगिनी नाही, भगिनी. भगिनी नाही. काय, भगिनी. विचार, तर्क, दुष्ट, विनंती, शिखर, नदी, विभूती, शिशूर, शिरेश, विभावरी, कर्म, कार्य, क्लेश. ही सर्व शब्द कोणती आहे, संस्कृत शब्द आहे, जे आपण कुठून घेतलेले, कुठं आणलेले आहेत, मराठीमध्ये. कुठं आणलेले आहेत, मराठीमध्ये. कुठलेही शब्द सारे पाठ करायचे. नैवेद्य नावाचा शब्द आहे. कोणता शब्द आहे, तत्सम शब्द आहे. कोणता आहे, तत्सम. तत्सम म्हणजे काय, संस्कृतमधून मराठीत आलेला. आपल्या गावठी भाषेमध्ये आपण नैवेद्याला निवद म्हणतो. काय म्हणतो, निवद. मग निवद देशी शब्द झाला. काय झाला, देशी शब्द. किंवा थोड्याफार प्रमाणात आपण म्हणू तद्भव शब्द. काय म्हणू, तद्भव शब्द. कारण थोडासा आपण त्याच्यामध्ये काय केला, बदल केला. काय केला, बदल. श्राद्ध नावाचा शब्द आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. श्राद्ध असतं बघा, वर्ष श्राद्ध वगैरे, बरोबर की नाही. श्राद्ध हा शब्द सुद्धा कोणता आहे, संस्कृत शब्द आहे. कोणता आहे, संस्कृत. पाप नावाचा शब्द आहे, पाप. संस्कृत आहे. गणेश संस्कृत, भगवान संस्कृत, कन्या संस्कृत, विद्वान संस्कृत, यथामती संस्कृत,
प्रकाश संस्कृत, दुष्परिणाम संस्कृत, विभूती संस्कृत, दही, शिखर, लीला संस्कृत. ही सगळी शब्द तुम्हाला पाठ करणे. हसण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. लीला म्हणजे काय, ती लीला नाही. अलक्षात एखाद्याचा आपण पराक्रम म्हणू थोडक्यात, अलक्षात लीला परंपार, किंवा आपण त्याला चमत्कार म्हणता येईल. काय म्हणता येईल, चमत्कार, या पद्धतीचं. आता पुढं बघा, आहे ना रे, गडबडलो तुम्ही. काय झालं माहिती आहे का, काही शब्द आपल्याला आजही काही शब्द आहे की बाबा काही शब्द संस्कृतमध्ये रश्व, तर ते मराठीत काय लिहितात, दीर्घ लिहितात, तरी उच्चारात काय असतात, समानता असते, म्हणून त्यांना काय म्हणतात, तत्समच मानलं जातं. आता बघा, काही शब्द असे की संस्कृतमध्ये जर लिहिले तर ते रस्व लिहितात. जसा पहिली वेलांटी जर तुम्ही वला दिली तर याचं लेखन झालं संस्कृतमध्ये. कुठं झालं हे, संस्कृतमध्ये. पण हा शब्द तुम्ही मराठीत लिहिला तर कोणती वेलांटी द्यावं लागेल, दुसरी द्यावं लागेल. कोणती द्यावं लागेल, दुसरी. मग त्यांना तेच म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे बघा, की काही शब्द संस्कृतमध्ये रस्व तर मराठीत दीर्घ लिहितात, तरी उच्चारात समानता असल्याने त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. आता आपला दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे तद्भव शब्द. कोणता, तद्भव. चला आता तद्भव शब्द बघतोय आपण. काय, तद्भव. तत्सम शब्द आपण बघितले. मराठीमध्ये 75% कोणते शब्द आहे, मग कोणते, तत्सम. आता याची व्याख्या साधी आहे. कोणती व्याख्या आहे, की संस्कृतमधून मराठीत येताना शब्दात बदल झाला असेल, बदल झालेले, काही अडचण नाही. संस्कृतमधून मराठीत येताना शब्दात बदल झालेले म्हणजे कोणते शब्द, तद्भव शब्द. किंवा थोड्याफार बदल झाला त्यांच्यामध्ये. किती, थोडाफार. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की भगिनी नावाचा शब्द आहे. काय, भगिनी. न नळाचा का न बाणाचा, न बाणाचा. कोणता, न बाणा. भगिनी. काय, भगिनी. ग आणि घ मध्ये उच्चाराचा खूप मोठा फरक आहे. ग जर बघितला तर आपलं स्पेलिंग होतं GA, आणि घ जर बघितलं तर GH. काय होतं, GH. थोडी त्या ठिकाणी महाप्राण लागतो. कोणता प्राण लागतो, महाप्राण वर्ण. जसं घ जर आपण उच्चारलं तर घच्या शेवटी ह जोडल्यासारखं वाटतं. काय जोडल्यासारखं वाटतं, ह. तसं ग जे तर त्याच्या शेवटी अ वाटतं फक्त. काय वाटतं, अ. अल्पप्राणी देव. काय आहे, अल्पप्राणी. गच्या शेवटी अ आहे म्हणून अल्पप्राणी, आणि घच्या शेवटी ह येतं म्हणून त्याला काय म्हणतात, महाप्राण. लक्षात आहे. मग इथं काय केलं, भगिनी नावाचा हा संस्कृत शब्द होता, तत्सम शब्द होता, तो मराठीमध्ये बहीण झाला. काय झाला, बहीण. काय झालं, बहीण. एवढं लक्षात ठेवायचं. आता काय झालं बारक्या, संस्कृतमध्ये मरकट नावाचा शब्द होता. काय होता, मरकट. आणि तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे मरकट म्हणजे काय, माकड. मराठीत काय झाला, माकड. काय झाला, माकड. पुन्हा एकदा मी वर जातोय इथं की तद्भव शब्द म्हणजे काय, असे शब्द संस्कृतमधून मराठीत येत असताना त्यांच्यामध्ये थोडाफार बदल झालेला असतो. त्याला आपण काय म्हणतो, तद्भव शब्द. जसं की इथं मरकट नावाचा शब्द आहे, जो संस्कृतमध्ये मरकट आहे तो मराठीत काय झाला, माकड. संस्कृतमध्ये भगिनी आहे तो मराठीत काय झाला, बहीण. आता पुढं बघा आणखीन कर्ण नावाचा शब्द आहे. काय आहे, कर्ण. ह्या शब्दापासून काय शब्द तयार झाला, कान. काय झाला, कान. तृण नावाचा शब्द आहे, तृण. काय, तण नावाचा शब्द तयार झाला. तृण म्हणजे गवत, आणि तण म्हणजे सुद्धा काय, गवत. लक्षात घ्या. तृण माहीत असं ना, कोंब. तृण आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. पुढे बघा, श्वसूर नावाचा एक शब्द आहे. कोणता, ग्रास. त्याच्यातून तद्भव शब्द कोणता, घास. कोणता शब्द, घास. मग याला आपण म्हणतो तद्भव शब्द. जे शब्द संस्कृतमधून मराठीत येत असताना त्यांच्या उच्चारामध्ये थोडाफार बदल झालेला असतो. काय असतो, थोडाफार. जसे तसे आलीत कधी नाही, थोडा बदल करून आपण मराठीत आणलं त्या शब्दांना आपण काय म्हणलं, तद्भव शब्द. असे बरेच आहेत. जसं सर्पापासून साप, देवालयापासून देऊळ, कर्मपासून काम, शर्करापासून, पश्चातापासून, ग्रासपासून ग्रास,
ग्रास पासून घास, काय घास. सोसरू पासून, हा महत्वाचा शब्द आहे, काय आहे सोसरू. कोणता शब्द आहे सोसरू. सोसरू म्हणजेच काय सासू, काय सासू. हा शब्द आहे तत्सम शब्द आणि हा काय तत्सम नाही म्हणतात, हा आहे संस्कृत शब्द आणि हा काय आहे तद्भव शब्द, काय आहे तद्भव शब्द. आता बघा पुढं बघा, सोसरू झालं. अग्नी, अग्नी हा संस्कृत शब्द, त्याच्यापासून तद्भव कोणता तयार झाला आग. अश्रू, अंजुली ओंजळ. अज्ञानी, अंध, उद्यम, कंटक, क्षेत्र, धूम्र, पय. आता मी जे शब्द बोलतो ते कोणते शब्द आहे संस्कृत शब्द आहे. तुम्ही जे बोलतात ते कोणते शब्द आहे तद्भव. घोळ नाही घालायचा. मी जे शब्द बोलतोय ते असतील संस्कृत शब्द आणि तुम्ही जे बोलतात ते कोणते तद्भव शब्द. बघा कंटक, काटा. मग कंटक म्हणजे मराठीमध्ये काय अर्थ होतो काटा आणि संस्कृतमध्ये काय कंटक. पुढे बघा क्षेत्र. मग शेत हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दापासून तयार झाला शेत हा शब्द कोणत्या संस्कृत पासून तयार झाला क्षेत्र. कोणत्या शब्दापासून क्षेत्र. धूम्र, धूर. धूम्र म्हणजे काय धूर. एखाद्या ठिकाणी लिहिलं असतं, हॉस्पिटलमध्ये गेले, कुठं मंदिरात गेले, कुठं सार्वजनिक ठिकाणी गेले, एक पाटी लिहिली असते बघा. काय पाटी असते धूम्रपान टाळावे. बरोबर आहे की नाही. धूम्रकांडी ओढू नये. धूम्रकांडी म्हणजे काय सिगारेट, विडी, अजून काय असाल ते तुमच्या भाषेत तुम्ही ओढत असाल तर तुम्हाला माहिती. धूम्र म्हणजे काय धूर. पय, पाणी. पाण्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात वैशाली पय म्हणतात. काय म्हणतात पय. पुढं बघा पंख, पंख. पेटिका, दुग्ध, कोमल, तर्क. तर्क या शब्दापासून संस्कृत शब्दापासून कोणता तद्भव शब्द तयार झाला ताक. कोणता ताक. पुढं बघा हस्त, पर्ण, विनती, कर्ण, भ्राता. भ्राता म्हणजे काय ग्राय. गाईला संस्कृतमध्ये काय म्हणतात ग्राय. काय म्हणतात ग्राय. चक्र, शीर्ष, दीप, मूल, विश्राम, घर्म, मस्तक, कुठार, दीप, मस्तक, माथा, चंचू, शाला, गोस्वामी. हा गोस्वामी हा संस्कृत शब्द आहे. पायाकडे रे ग्राउंडला नाही काय नाही पायला म्हणून बसला इथं करे बेसने. पुढं बघा गोस्वामी पासून कोणता शब्द नील, व्रण, चंचू, काष्ट, मार्जर. मार्जर मग काय बोक्याला बोर्जर म्हणतात का असं काही नाही बरं. मांजरला संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे मार्जर. कोणता शब्द आहे मार्जर. हे बघा तुमच्यातलं साहित्य चांगलं झालं पाहिजे. तुम्हाला वाचता लिहिता आलं म्हणजे चांगले शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे. हे केव्हा कळणार आहे जेव्हा तुमचा शब्दसंग्रह चांगला होणार आहे. जर आपला शब्दसंग्रह जर चांगला नसेल तर आपण कुठल्या स्टेजवर जाऊन 2 मिनटं बोलू शकत नाही. आपली वक्तृत्व जी कला असते ती आपण सादर बी करू शकत नाही. एखाद्या पाहुण्यारावळीत जर बसलो आपण तर आपण एखाद्या धरून आणल्यावानी बसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे शब्दसंग्रह पाहिजे. जो मुलगा स्पर्धा परीक्षा करतो, जी मुलगी स्पर्धा परीक्षा करते तिच्याकडे अमाप शब्दसंग्रह असतो. लक्षात घ्या. तिला त्या शब्दाचा अर्थ कळतो. मग आपल्याला बऱ्यापैकी शब्द येतात, बऱ्यापैकी भाषेतून आलेलं असतं. मग आपण कुठं भुकायचं का नाही. जिथं वेळ भेटेल जिथं योग्य वाटेल तिथं बोलायला काही हरकत नाही. योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरले तर त्या ठिकाणी त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ निघतो किंवा त्याची आदर पण केला जातो. कारण तुकाराम महाराज म्हणतात की शब्द आमच्यासाठी धन आहे, शब्द हे आमच्यासाठी संपत्ती आहे, शब्द हे आमच्यासाठी काय शस्त्र आहे. काय आहे शस्त्र आहे. शब्द जे आमच्यासाठी काय शास्त्रसुद्धा आहे. त्याच्यामुळे शब्द जरा जपून वापरायचं. लक्षात शब्दाचा अर्थही जरा जपून वापरायचा. मार्जर म्हणजे काय मांजर. वृच्छिक म्हणजे काय विंचू. वृद्धी, अरण्य, मृदू, व्याघ्र, पृष्ठ, राज्ञी,
बघा राणी नावाचा शब्द आहे मराठीमध्ये, तद्भव शब्द आहे. कोणता शब्द आहे? तद्भव. याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? राज्ञी म्हणतात. काय म्हणतात? राज्ञी. आता असे बरेचसे शब्द आपल्याला भेटतील. काय? बरेचसे तद्भव शब्द आपल्याला मराठीमध्ये भेटतील. तुम्हाला ते पाठ करणे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. एका मार्काला एक प्रश्न 100% या ठिकाणी पडतो पोलीस भरतीमध्ये, किंवा तुम्ही राज्य सरकारच्या कुठल्याही एक्झामला गेले, शब्दसिद्धी नावाच्या प्रकरणावरती तुम्हाला तत्सम, तद्भव, देशी याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न पडतो. लक्षात आहे. आणि हे सोपं आहे खूप, याला जास्त डोकं लावायची काही गरज नाही. संस्कृतमध्ये जशाच्या तसे शब्द आले त्याला आपण काय म्हणतो? तत्सम. संस्कृतमधून थोड्याफार बदलाना आणि त्याला आपण काय म्हणतो? तद्भव. आणि जे शब्द आपल्या मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेतले त्याला काय म्हणतो? देशी शब्द. कोणते शब्द? देशी शब्द. मग हा एक मार्क आहे तो आपल्या हातचा मार्क आहे, तो कायला जाऊन द्यायचा? फरक हाच आहे की शब्दसंग्रह जर आला, किंवा मेहनत एवढीच आपल्याला की शब्दसंग्रह जर आला तर आपल्याला दर 4-5 दिवसाला एकदा रिव्हिजन द्यावं लागते. काय द्यावं लागते? रिव्हिजन द्यावाच लागन, पर्याय नाही राहत. तुम्ही पारायणाला जर बसले तर दिवस रात्र तुम्ही पारायण म्हणत असतात. काय म्हणत असतात? पारायण. तेव्हा कुठं जाऊन ते पाठ होतं? हरिपाठ एका दिवसात पाठ होतो का? नाही होत. तुम्हाला वारंवार जावं लागतं. तुम्ही 4थी-5वीला जर जाऊन बसत असाल तर 6वी-7वीला हरिपाठ पाठ होतो. कशामुळं? त्याची उजळणी झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? उजळणी. किंवा त्याला रिव्हिजन झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? रिव्हिजन. तेव्हाच ते शक्य आहे. याला पण काय लागतं? रिव्हिजन लागते. आता बघा कर्पूर नावाचा शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. कोणता आहे? संस्कृत. आणि तद्भव शब्द कोणता झाला? कापूर. कोणता? आपण म्हणत नाही का कर्पूर गौरम करुणावतारम, असं एक श्लोक आहे ना, बरोबर आहे की नाही? मग ते कर्पूर म्हणजे काय? कापूर. ठीक आहे. मकर. मकर म्हणजे काय? मगर. गाढव, सॉरी गर्दभ. गर्दभ म्हणजे काय? गाढव. गर्दभ म्हणजे काय? बघा आता एखाद्याला आपल्याला गाढव नाही म्हणता आलं तर काही हरकत नाही, त्याला हे गर्दभ. काय म्हणायचं? गर्दभ. त्याला अर्थ तर कळायला पाहिजे. जसं एखाद्याला आपण मरकट म्हणलं त्याला कळत नाही. मरकट म्हणजे काय? माकड. मरकट संस्कृत शब्द आहे, पण तद्भव शब्द कोणता तयार झाला? माकड. तसंच गर्दभ. गर्दभ हा शब्द कोणता? संस्कृत. परंतु मराठीत तद्भव शब्द कोणता झाला? गाढव. आता बघा पुढं देवकुळ नावाचा शब्द आहे. काय आहे? देवकुळ. कोणता आहे? देवकुळ. तत्सम शब्द आहे, त्याच्यापासून तद्भव कोण झाला? देऊळ. कोण झाला? आता बघा हृदय नावाचा शब्द आहे. कोणता आहे? हृदय. त्याचा तद्भव शब्द कोणता? हिया. कोणता? हिया. बदल होऊ शकतो. तत्सम पासून तद्भव झालेले जे शब्द असतात त्याच्यामध्ये अर्थाचा सुद्धा बदल होऊ शकतो. जसं इकडे लक्ष द्या, कलश नावाचा शब्द आहे. काय आहे? कलश. कलश सगळ्यांना माहिती. कलश म्हणजे काय? तांब्या. कोणता? तांब्या. आता या ठिकाणी हा तत्सम शब्द आहे. कोणता शब्द आहे? तत्सम. आता बघा, आता आपण तद्भव शब्द बघू. कळस. कोणता? कळस. कोणता शब्द? कळस. आता कळस हा तद्भव शब्द आहे. याचा अर्थ काय होतो? मंदिराचं शिखर म्हणू आपण त्याला. काय म्हणू? शिखर. मंदिराचे शिखर किंवा मंदिराचा कळस. थोडक्यात असं आपल्याला अर्थ त्या ठिकाणी सांगता येतील. ठीक आहे. आता पुढे बघा, क्लेश नावाचा एक शब्द आहे. कोणता? क्लेश. क्लेश हा संस्कृत शब्द आहे. कोणता आहे? संस्कृत. ज्याचा अर्थ काय होतो? कोणता अर्थ होतो? कष्ट. कोणता अर्थ होतो? कष्ट. ठ नाही बरं का, मायकून चुकून झालं ते. कष्ट. आता पुढं बघा, आणि आपण जर त्याला तद्भवमध्ये जर बघितलं तर किळस होतो. काय होतो? किळस. काय होतो? किळस. क्लेश, किळस, घाण. काय? घाण. आता आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे. तत्सम बघितला, तद्भव बघितला. आपल्याला शेवटचा महत्त्वाचा, शेवटचा म्हणण्यापेक्षा ह्या 3 प्रकारावरतीच परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतात. 3 प्रकार कोणते कोणते? एक तत्सम, तद्भव आणि देशी. तत्सम व तद्भव सोडून जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशाच्या बोलीभाषेत मानले जातात त्यांना काय म्हणतात? देशी शब्द. किंवा महाराष्ट्रातील मूळ बोली भाषेतले शब्द म्हणजे कोणते शब्द? देशी शब्द. कोणते शब्द? देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय? भिंगरी शब्द नाही. त्याचा याचा काही संबंध आहे का? नाही. देशी शब्द म्हणजे काय? की बाबा महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील हे महत्त्वाचे शब्द आहे. देशी शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येत नाही आपल्याला. त्याची उत्पत्ती कुठून झाली बाबा, त्याची निर्मिती कुठून झाली, ही देश शब्द सांगता येतात का आपल्याला? नाही सांगता येत. म्हणजे ते तयार कसे झाले हे सुद्धा आपल्याला कठीण जातं सांगणं. ठीक आहे. आता काही काही शब्द आपण अशीच निर्मितीला घालतो बोलता बोलता. आता आमच्या गावाकडील मी लहानपणी असताना एक केवटाड नावाचा शब्द आला होता. कुठून? केवताड. केवटाड. केवटाड असा एक शब्द आला होता मध्ये, ते गावामध्ये होता ना. केवटाड नावाचा एक शब्द. केवटाड होता.
केवटाळ नावाचा एक शब्द आहे, त्याची काही व्युत्पत्तीच सांगता येणार, काय त्याचा अर्थ ते माहीत नाही. एखादं येड्यावानी करणार असलं की त्याला केवटाळ म्हणायचं. काय म्हणायचं? केवटाळ म्हणायचं. असे बरेचसे शब्द असतात की ज्याचं काही आपल्याला मूळ वगैरे काही सांगता येत नाही किंवा निर्मिती वगैरे सांगता येत नाही. जसा घोडा नावाचा शब्द आहे, हा मूळ देशी शब्द आहे. कोणता आहे? देशी शब्द. पोट, देशी शब्द आहे पोट. काय आहे? देशी शब्द. वांगे, देशी शब्द आहे. कोणता शब्द आहे? देशी. त्याच्यानंतर गार, देशी शब्द आहे. लाकूड, देशी शब्द आहे. खुळा, खुळा म्हणजे वेडा, बरोबर की नाही? रेडा, देशी शब्द आहे. दगड, डोळा, अवकाळा, देशी शब्द आहे. लाजरा, उडी, आंघोळ, ढेकून, चोंग्या, देशी शब्द आहे. कोणता शब्द आहे? देशी शब्द आहे. कोणता शब्द आहे? देशी. आपण शोध लावला. पुढं बघा, झाड, देशी शब्द आहे. ओसरी, देशी शब्द आहे. ठीक आहे. इत्यादी काय बरेचसे असे, चिखल वगैरे, हे काय आहे? देशी शब्द आहेत. त्यानंतर खेटर, देशी शब्द आहे. तेलकट. आता एक आपल्याकडे शब्द आहे बघा, थोडक्यात मी असं, विटाळ नावाचा शब्द आहे. कोणता आहे? विटाळ, देशी शब्द आहे. त्यानंतर भानामती, करणी, हे मला असं वाटतं देशीच असतील किंवा विदेशी येऊ शकतात, पण मला असं वाटतं की आपल्याचकडंच ते आढळतं, बरोबर आहे की नाही? आणखीन पोवाडा. काय? पोवाडा. कुटाणा, कुटाणा शब्द आपल्या भाषेतला. काय कुटाण केलं रे तो? काय कुटाणा शब्द कोणता? आपल्या भाषेतला. काकवी. बाप हा शब्द सुद्धा देशी. बाप हा शब्द काय? देशी. आत्या, मुलगा, मुलगी, वडील, लोटी, थोबाड, थुत्तर, देशी. काय आहे? देशी, बरोबर आहे की नाही? मांडवगड. ढोपर, आपण तो थोबाड बोलणे तर ढोपरा आणि काय आणि ढोपर. ढोपर आपला भाषेतला शब्द आहे. कोणत्या भाषेतला? आपल्या भाषेतला. सरपण, रांजण, चाळणी, लाडू, भंगार, खवाटा, खवाटा उपटीन, बरोबर आहे की नाही? खवाटा आपला शब्द आहे. काय आहे? आपला शब्द आहे. भंगार, देशी शब्द आहे. काय आहे? देशी शब्द. जे शब्द तुम्हाला तत्सम आणि तद्भवमध्ये आढळत नाही ते सगळे शब्द बोलण्यामध्ये जर आपले आले तर 100% कुठं टाकायचे? देशीमध्ये. शिव्या फक्त देशीमध्ये नका टाकू. म्हणजे आपली भाषा खूप चांगली, त्यात काही शंका नाही. कारण आपल्या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा. आणि अभिजात भाषेच्या दर्जासाठी रंगनाथ पठारे नावाच्या एका व्यक्तिमत्वाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. आणि जर अभिजात भाषेचा दर्जा जर मिळवायचा असेल तर त्या भाषेला 2000 वर्ष जुना इतिहास पाहिजे. किती वर्ष? 2000 वर्ष जुना. मग इतकी ग्रेट आपली भाषा आहे. लक्षात, आपल्या भाषेमध्ये जवळपास 13व्या-14व्या शतकापासून, किंवा आपण थोडक्यात असं म्हणू 13वं का काही शतक होतं, त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी तुकारामची गाथा लिहिली. लक्षात, असे बरेच साहित्य आपल्या मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपली भाषा खूप सुंदर आहे. आणि ही सुंदर भाषा बनवण्याचं काम केलेलं आहे तत्सम, तद्भव आणि देशी शब्दांनी. कोणी केलेलं आहे? तत्सम, तद्भव, देशी शब्द. आज जी भाषा आपल्याला दिसते ही समृद्ध भाषा आहे. कोणती भाषा आहे? समृद्ध. हिच्यात खूप विकास होत गेला. वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या ह्या भाषेला समृद्ध बनवत आहे. लक्षात, ही भाषा अशी झाली का? नाही. आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देतोय, दुसरी पिढी लगेच तिसऱ्या पिढीला देते, तिसरी पिढी चौथ्या पिढीला देणार आहे. अशा या भाषेचा विकास होत गेलेला आहे. आणि हा विकास होत असताना कधी आपल्या देशी शब्द त्यात मिक्स झाले, कधी आपल्या देशातले काही शब्द मिक्स झाले, काही शेजारच्या राज्यातले शब्द आले, काही परकीय भाषेतले काही शब्द आले, काही विदेशातल्या भाषेतले शब्द आले. आणि असा हा विकास होत गेला. पण आता आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन थोडे आणखीन वेगळे शब्द बघायचे. आता त्याच्या पहिले आपण थोडं जर आणखीन एक महत्त्वाचं बघू. काही शब्द असे आहेत की जे प्राकृत अपभ्रंश रूपामुळे मूळ तत्सम स्वरूपातही वापरले जातात. जसं की हृदय नावाचा जो शब्द आहे याचं प्राकृत जे रूप होतं, हृदय हे संस्कृत किंवा तत्समी, हे काय आहे? तत्समी. पण त्याचं प्राकृत त्या शब्दाला काय म्हणतात बघा? ही काय म्हणतात? ही बघा, उद्या परीक्षेमध्ये येऊ शकतं की प्राकृत भाषेमध्ये हृदयाला काय म्हणतात? काय म्हणतात? ही किंवा तद्भव शब्दामध्ये काय झालं त्याचं बघा? हिया. काय झालं? हिया. आणि मी या मताचा माणूस आहे की परीक्षा मंडळाने हा प्रश्न टाकावाच.
टाकावाचा हा प्रश्न. तत्सम कोणता? हृदय. प्राकृत कोणता? किंवा मी असं म्हणा संस्कृत कोणता? हृदय. प्राकृत कोणता? आणि तद्भव कोणता? हिया. आणि तद्भव म्हणजे कुठं आला तो? मराठीत. कुठं आला? मराठीत. मग हृदयाला काय म्हणतात? हिया म्हणतात. काय म्हणतात? हिया. हुप्पा होया नाही. हा कोणता? हिया. आता पुढं बघा, अग्नी नावाचा शब्द आहे. काय आहे? अग्नी. अग्नी जर आपण जर बघितला तर संस्कृत शब्द आहे. काय आहे? संस्कृत. प्राकृतमध्ये काय? अग्गी. काय? अग्गी. आणि मराठीमध्ये किंवा तद्भवमध्ये काय? आग. काय आला? आग. खास करून ही शब्द आपल्याला पाठ करायचे. एकच, तिन्ही शब्दाचा अर्थ काय? एकच, फक्त एक आहे. संस्कृतमध्ये आगीला काय म्हणतात? प्राकृतमध्ये आगीला काय म्हणतात? अग्गी म्हणतात. अग्नी नाही. काय म्हणतात? अग्गी. काय म्हणतात? अग्गी. आता घरी गेलं का आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता कार्य नावाचा एक शब्द आहे आणखीन बघा. प्राकृतमध्ये काय म्हणतात त्याला? कज्ज. काय म्हणतात? कज्ज. काय म्हणतात? कज्ज. आणि तद्भवमध्ये काय म्हणतात? काज. काय म्हणतात? काज. हे शब्द पाठच करायचे. झोपू नको पूजा, हे शब्द पाठ करायचे. देवकुळ नावाचा शब्द आहे. काय आहे? देवकुळ. तर देऊळ. काय? देऊळ प्राकृतमध्ये. देऊळ काय? मराठीमध्ये किंवा तद्भवमध्ये. असे बरेचसे तुम्हाला शब्द दिसतील ज्याच्यामध्ये असे फरक तुम्हाला जाणवतील. आणि म्हणूनच आपल्या मराठीला विकसित जर कोणी केलं असेल तर सगळ्यात पहिले संस्कृत कोणी केलं? संस्कृत. आणि दुसरं कोणी केलं? प्राकृत. आणि हे तर इकडं तद्भव शब्द आहे. कोणते शब्द आहे? तद्भव. असं हे बदल होत गेला आणि वर्षानुवर्ष काय झालं की या शब्दांमुळे आपली भाषा खूप प्रगत झाली किंवा चांगलीच झाली. लक्षात, आज आपण चांगल्या प्रकारची भाषा बोलतो असं म्हटलं जातं. किंवा कदाचित शुद्ध भाषा ज्ञानेश्वरांच्या काळातही असेल लक्षात, परंतु आज आपण जिवंत आहे म्हणून आजची भाषा आपल्याला योग्य वाटते. आपण जर त्यावेळेस जिवंत असतो ज्ञानेश्वरांच्या तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तर आपल्याला ती भाषा पण आणखीन काय वाटली असती? समृद्ध आणि शुद्ध वाटली असती.